आज आपण बघणार आहे ऑटो लेआउट. तर ऑटो लेआउटला घेऊन तुम्ही घाबरताय का अजून? किंवा तुम्हाला असं ऑटो लेआउट करायचं झाल्यानंतर एक प्रश्न पडतो, अरे ऑटो लेआउट करायचं फार फार त्रास आहे किंवा फार काम करावं लागेल. तर आपण ऑटो लेआउटचा जो प्रश्न आहे तो एकदम सोडवून टाकूया. आपण सुरुवात करूया बेसिक गोष्टीपासून, एकदम साध्या गोष्टीपासून करूया की ऑटो लेआउटची सुरुवात कुठनं करावी. ओके. सो आपण एक नॉर्मल बटन बनवूया. मी टाईप टूल घेतो. मी इथं टाईप करतो. ओके. बटन ऑटो लेआउट ॲड करण्यासाठी दोन ऑप्शन मिळतात. एक तर तुम्ही शिफ्ट करून ऑटो लेआउट ॲड करू शकता किंवा राईट क्लिक करून तुम्ही त्याला ऑटो लेआउट ॲड करू शकता. ॲड ऑटो लेआउट. ओके. ऑटो लेआउट ॲड झाल्यानंतर ऑटो लेआउट ॲड झाल्यावर काय होतं की एक त्याची फ्रेम तयार होती. जर तुम्ही इथं बघितलं तर ही तुम्हाला दिसेल फ्रेम. ओके. ही फ्रेम आणि ही फ्रेम हे दोन्ही फ्रेम्स आहेत, पण ही ऑटो लेआउट फ्रेम आहे. तुम्ही जर रोल ओव्हर केला तर ऑटो लेआउट. ओके. ऑटो लेआउटमध्ये काय करतं ते की बेसिकली तुम्हाला लेआउटला एक ऑटोमेशन मिळतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करायची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली अलाइनमेंट्स करून मिळतात, ऑटोमॅटिकली स्पेसिंग ॲडजस्ट होतं, बऱ्याचशा गोष्टी त्या आपण पुढं बघू. तर आत्ता आपण बघूया की ऑटो लेआउटमध्ये काय झालं आहे. तुम्ही इथं जर बघितलं असेल तर एक ऑटो लेआउटचं पॅनल इथं ॲड झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की अलाइनमेंट कशी आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल गॅप बिटवीन लाईन्स हे आपण नंतर बघूया. आत्ता आपल्याला बघायचं आहे की हॉरिझॉन्टल पॅडिंग आणि व्हर्टिकल पॅडिंग तुम्हाला जर माहिती तुम्हाला डेव्हलपमेंट टर्म्स माहीत असेल तर पॅडिंग म्हणजे की एका बॉक्सच्या आतमधली बॉक्स आणि आतला जो आयटम आहे त्याच्यामधली जी स्पेस असते त्याला पॅडिंग म्हणतात, आणि बाहेर जी स्पेस असते त्याला मार्जिन म्हणतात. तर ही स्पेस जी आहे ती 10 आहे. आपण एक काम करू, ह्याला या फ्रेमला जसं आपण या फ्रेमला कलर ॲड करू शकतो तर तसंच या फ्रेमला आपण कलर ॲड करू शकतो. आपण ह्याला एक कलर ॲड करूया. ओके. मी एक रँडम कलर ॲड करतो. ओके. हा कलर ॲड झाला. तर इथं तुम्हाला दिसेल की बाजूला स्पेसिंग आहे. तर आपण ही स्पेसिंग वाढवून बघूया. ओके. तुम्ही ॲरोनं वाढवू शकता किंवा डायरेक्टली टाईप करू शकता. ओके. तर आपण हे 24 आणि 10 असं ठेवूया आता. ओके. बाजूला पॅडिंग जास्त आहे आणि व्हर्टिकल पॅडिंग कमी आहे. जनरली बटन्स आपण असेच ठेवतो. तर तुम्ही इथं तुम्हाला पिंक डॉट दिसत असतील, आपण काय करूया, झूम करूया. झूम केल्यानंतर तुम्हाला डॅश दिसेल. तर डॅश काय आहे, तर हे जे पॅडिंग आपण ॲड केलं होतं तेच पॅडिंग ते दाखवतं. 10 पिक्सल, 24 पिक्सल. तुम्ही इथनं हे पॅडिंग चेंज करू शकता. ओके. चेंज करू शकता तुम्ही पॅडिंग, किंवा तुम्ही इथूनही चेंज करू शकता. ओके. हे पॅडिंग तुम्हाला प्रत्येक बाजूचं सेपरेट करता येतं. या आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की लेफ्ट, टॉप, राईट आणि बॉटम या सगळ्या पद्धतीनं तुम्ही पॅडिंग चेंज करू शकता. ओके. हे बटन तयार झालेलं आहे. आता ह्याचा फायदा कसा होतो. ओके. हे जर मी एक सेम साईजचा, आपण याचा साईज बघूया, 96x39. तर एक सेम साईजचं बटन तयार करूया आपण, 96x39. ओके. ह्याच्यामध्ये मी टेक्स्ट टाईप करतो, बटन. ओके. मी आता हे सिलेक्ट केलं आहे, मी याला अलाइन करतो. ही आपली नॉर्मल पद्धत होती बटन बनवायची. ओके. आणि ह्याला आपण ग्रुप करायचं. आता मी ह्याला समजा ग्रुप केलं. ओके. कंट्रोल जी किंवा कमांड जी. ओके. याच्यामध्ये मी आता काय करतो, टाईप करतो. ओके. स्टार्ट नाव. तर इथं जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट झाली नाही. ओके. की स्पेसिंगचा इश्यू होतो. परत तुम्हाला हे बटन करावं लागणार. इथनं तुम्हाला स्पेसिंग चेक करायला लागेल किती ठेवायचे ते तुम्हाला ॲडजस्ट करायला लागेल. पण आता ऑटो लेआउटमध्ये करून बघा आपण. तर ऑटो लेआउटमध्ये तेच बटन, ते स्पेसिंग सगळं ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करतं. सो तुम्हाला ऑटो लेआउटचा हा बेनिफिट तरी नक्की आवडला असेल की बाबा मी बटनमध्ये काही टाईप केलं की त्यानं ते ॲडजस्टमेंट केली. तर ऑटो लेआउटमध्ये आपण बरेचसे अजून व्हिडिओज करणार आहोत. तर ही एक मोठी सिरीज करू आपण, कारण ऑटो लेआउट एका पार्टमध्ये समजणं थोडं अवघड आहे आणि ते व्हिडिओज पण बरेच मोठे होतील. सो आपण पार्ट बाय पार्ट जाऊया. एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला आले असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं ट्राय करून बघा कसं तुम्हाला याचा उपयोग होतो आहे. थोडेसे ऑप्शन्स तुम्ही हे करून बघा. ओके. तर आपण हे टेक्स्ट बघितलं, तर तुम्हाला ह्याचा फायदा कळेल आहे की जसं आपण ॲड करत जाऊ त्यानुसार ते विड्थ आणि इवन हाईट ॲज वेल. जर तुम्ही इथं जर एंटर मारलं तर ती हाईट पण त्यानुसार ॲडजस्ट होते. सो याचा बेनिफिट भरपूर आहे. ह्याच्यामध्ये आपण एक काम करूया. आता मी हे डिलीट करतो. ह्याच्यामध्ये आपण एक आयकन ॲड करून बघूया. ओके. सो मी काय करतो की आपण जसं लास्ट टाईम बघितलं होतं, मटेरियल आयकन्स ओपन करतो मी. ओके. आणि आपण एक मे बी प्लस आयकन घेऊया. ओके. हा प्लस आयकन आपण ॲड करूया. आता हा जो आयकन आहे हा ऑटो लेआउटमध्ये नाही. तुम्ही जर इथं बघितलं असेल तर हा बाहेर आहे. तुम्ही आतमध्ये
या पेजवर आणतो. ओके, तर आता आपल्याला हा आयकन आपल्याला ऑटो लेआउटच्या आतमध्ये ॲड करायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, क्लिक करून त्याला ड्रॅग करा. ओके, तुम्हाला असा ब्ल्यू कर्सर मिळेल. ओके, सो बेसिकली असा कर्सर मिळतो. जर तुम्हाला हे ग्रुप्स वगैरे जर मल्टिपल फ्रेम्स असेल तर तुम्हाला तो ऑप्शन कधी कधी दिसत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही कंट्रोल किंवा कमांड प्रेस करू शकता आणि तुम्हाला तो ऑप्शन दिसेल आणि तुम्ही इथं तो सोडून टाका. आता तुम्ही बघितलं असेल की तो प्लस आयकन याच्यामध्ये ॲड झाला. ओके, आता इथं तुम्हाला समजा हे स्पेसिंग आहे जे इथं आपण बघितलं होतं ना की हॉरिझॉन्टल गॅप बिटवीन आयटम्स, तो ते जे स्पेसिंग आहे ते इथे ॲडजस्ट होतं. तर आपण इथं एक काम करू, याचं स्पेसिंग आपण एकदम कमी करून टाकूया, 4 करून टाकूया. ओके, सो आता हा आयकनला बाजूला बरंचसं पॅडिंग असल्यामुळं हे थोडंसं आपल्याला वाटतं की उजवीकडं स्पेस जास्त आहे, बट ॲक्च्युली तसं नाही आहे. तर ह्याला पॅडिंग बरंचसं आहे. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे पॅडिंग ह्याच्यामध्ये एक मास्किंग एलिमेंट असतो मटेरियल आयकन्समध्ये, हा तुम्ही इथं डिलीट करू शकता. ओके, तर तुम्हाला आता दिसेल की आता स्पेसिंग तुम्हाला जरा व्यवस्थित दिसते. सो ही स्पेससुद्धा तुम्ही आता मॅन्युअली आहे अशी ॲडजस्ट करू शकता किंवा इथनं सुद्धा ती चेंज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपण बटन तयार करू शकतो. आता जरी तुम्ही इथलं टेक्स्ट चेंज केलं तरी तुम्ही बघू शकता की तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मॅन्युअली अलाइनमेंट करायची गरज पडत नाही. बरोबर, तुम्ही एकदा बटन तयार केलं, तुमचं टेक्स्ट, कारण तुम्ही जर बघितलं असेल की डिझाईनमध्ये नेहमी असंच होतं की आपण काहीतरी ॲड करतो आणि नंतर ते चेंज होतं. आत्ता सबमिट केलेलं असतं, नंतर सेव्ह म्हणतात किंवा नंतर आणि काहीतरी चेंज होतं. सो ऑटो लेआउट हा तुम्हाला नक्कीच बेनिफिशियल ठरेल. ओके,